दर्शक असतात ते येत असतात. तर आमचे जितू परदेशी आहेत, जितूदादा परदेशी साहेब, जे हिंदूच्या हॉस्पिटलसाठी खेळतात. आम्ही 40+ क्रिकेट, परंतु आज ते 50+ क्रिकेट पण दर्जाचं खेळतात. अख्ख्या मुंबईभर खेळत असतात. सामना सुरू करायचा आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. तुम्ही एवढ्या स्लो जर चालत असाल तर आपण फायनलचा सामना आपण कसा खेळवणार? जरा लवकर तुम्ही. हॅलो स्वप्नील, प्लीज जरा तुम्ही धावत या आणि थोडंसं स्पीडअप घ्या, कारण नंतर तुम्हाला फलंदाजी करायची आहे. थोडं तुम्ही लवकर या. अंपायर्स, मी तुम्हाला थोडंसं विनंती करेन की थोडं इनिशिएटिव्ह घ्या आणि लवकर स्टार्ट करू आपण. मला माहीत आहे की दिवसभर तुम्ही उभे आहात, थोडासा प्रेशर आहे, लोड आहे, तुम्हाला आराम मिळत नाही आहे, पण ही टुर्नामेंट यशस्वीरित्या आपल्याला पूर्ण करायची आणि त्यासाठी थोडीशी गती महत्त्वाची आहे, स्पीड महत्त्वाचं आहे. आणि आता क्षेत्ररक्षकांनी मी विशाल यांना पण विनंती करेन की तुमचा तिसरा जो फलंदाज आहे तो थोडासा जवळ असेल तर ते सोपं होऊन जाईल, म्हणजे जेणेकरून मॅच लवकर चालू राहते. विशाल, तुमचा 1 डाऊन किंवा 2nd डाऊन खेळाडू जे विकेट किपरच्या मागे तिकडे उभं करायचं प्लीज, जेणेकरून आपला वेळ वाया जाणार नाही आहे. विशाल, विनंती करतो, 1 डाऊन आणि 2nd डाऊन प्लेअर तुमचा तिकडे उभे करा मागे, विकेट किपरच्या मागे. 3 षटकांचा सामना, लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. स्वप्नील, जास्त वेळ घ्यायचा नाही आहे आणि सामन्याला सुरुवात होते. 15 मिनिटांचा हा षटक असणार आहे. प्रत्येक इनिंगला 15 मिनिटं मिळणार आहे. 5 मिनिटाचं षटक प्रत्येक गोलंदाजाला मिळणार आहे. आता मात्र तुम्हाला टायमर लावून देतो, जेणेकरून आपण फास्ट खेळू आणि अंतिम सामना पण आपल्याला जास्त षटकांचा खेळायला मिळेल. तर 6 वाजून 6 मिनिटं झालेली आहेत. सामन्याला सुरुवात होते. तर 2 षटकांचा सामना आहे. प्लीज सामना 2 षटकाचा आहे. पंच, प्लीज लक्ष द्यायचं आहे. पुन्हा एकदा जबरदस्त फटका, मात्र हा एकच धाव. कुठेतरी निराशा, मोठा फटका होता परंतु 1 धाव देऊन जाईल. आणि ह्या गोलंदाजाने काय नाव आहे, विघ्नेश यांनी खूप चांगली आजची कामगिरी पाहायला मिळाली. पहिला चेंडू आणि एक बॉल नाही. पुन्हा एकदा वाईटचा कॉल केला जातो. 2 धावा, 1 चेंडू आणि 2 धावा. कितपर्यंत 12 चेंडूचा खेळ आहे, कितपर्यंत मजल मारतील? जर विशाल दोन्ही ओव्हर खेळतोय तर कमीत कमी 30 ते 40 धावा तो करेल. पण जर विशाल जर बाद झाला तर 20च्या आसपासच ते करतील. आणि हा बघा, हा सुद्धा मारलेला आहे, पण हा जरा थोडंसं जाणून घ्यावं लागेल की डिक्लेअर झोन. विशाल, तुम्हाला थोडासा जर हा चेंडू मिड विकेटला खेळायचा असेल तर तुम्ही बॅकफुटला येऊन तुम्ही तुमचा जो लेग साईडला जो तुमचा स्ट्रेंथ आहे, जो फ्लो आहे बॅटचा फ्लो, तो थोडासा बॅटचं जे ब्लेड आहे ते थोडं मिड विकेटच्या दिशेने जर असेल, मिड विकेटच्या, तर कदाचित हा चेंडू मिड विकेटवरून जाऊ शकतो, डीप मिड विकेटवरून. सूर्यकांत सर, मी फक्त एवढंच म्हणेन, तुम्ही जे खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या त्याला, परंतु मी त्याला सांगेन की तुम्ही स्वतः या भेटा आणि सूर्यकांत सरांकडनं तो फटका शिकून घ्या, कारण की मागच्या सामन्यांमध्ये तुम्ही जवळजवळ लेग साईडचे त्याच पद्धतीचे चेंडू भिरकावून दिले होते मिड विकेटला. आता काय होतं की बऱ्याच वेळा आपण कॉमेंट्री बॉक्समधून बोलणं सोपं असतं, पण जेव्हा बॅटिंग करायला उतरतो तर त्यावेळी थोडंसं ना, हा बघा, हा पण खूप छान टाकलेला चेंडू, खोल चेंडू टाकलेला, आणि हा ॲक्च्युली यॉर्करच म्हणावं लागेल, पण लो फुलटॉस म्हणू शकतो. आणि विशालनी तो लॉंगॉनला तडकावून 2 धावा घेतलेले आहेत आणि तो टॉस टाकायला पण धावत आला, आत्ता पण धावतोय. त्याच्या स्टॅमिनाचं कौतुक करावं लागेल आणि सेमीफायनल खेळतोय. साहेब, तो फिटनेस मध्ये खूप तगडा आहे. आणि तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे जिम मध्ये जात असेल तर तुम्हाला थकावट आलीच नाही पाहिजे, असं माझं तरी म्हणणं आहे. हो, बरोबर आहे, पण असं म्हटलं जातं बॉडी किचन मध्ये बनते की आपल्याला खूप छान चेंडू स्लोवर 1 होता, डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव जाते.
नाही, गोलंदाजाने खूप प्रभाव टाकलेला आहे या स्पर्धेमध्ये. अप्रतिम चेंडू टाकतोय, गतीमध्ये परिवर्तन करतोय आणि पहा विशाल सारख्या तगड्या खेळाडूला त्यांनी शांत ठेवलेलं आहे. शांत ठेवलंय आणि त्याचा फ्लो विशालचा असा आहे की आला की बाहेर फेकणार. हा ऍटिट्यूड मध्ये स्लोअर वन डिलिव्हरीला तो मिस होऊ शकतो. हा पण चेंडू बघा खोल टप्प्याचा आणि टाचेवर टाकला होता. यॉर्कर म्हणू शकत नाही, तो थोडासा लेग साईडची स्टंपला स्पर्श करून जाईल असा चेंडू होता जर तो सुटला असता तर. माझ्या मते गेम प्लॅनिंगने गोलंदाजी करतोय, कारण की विशालला कुठे शांत ठेवायचं आहे ते गोलंदाजांनी हेरलेलं आहे. पण विशाल पण कमी नाहीये, त्याने शेवटच्या चेंडूवर एकच धाव घेतली. बरोबर, स्ट्राईक रोटेट, कारण की 2 षटकांचा सामना. आता विशाल किती फटकेबाजी करतोय, मात्र कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. आणि पण आता हा बघा अटीतटीचा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 7 रन्स. जर या षटकामध्ये 3 षटकार आले तर समजून जायचं की विशालची टीम. हा चेंडू थोडासा फुलटॉस होता आणि मला असं वाटतं की अंपायरकडे दाद मागतायत ते, पण शायद माझ्या मते खाली बॉल ड्रिप होत होता असा फ्रंट फुटवर खेळला असेल आणि त्याच्यामुळे थोडासा स्टेप आउट तर अंपायर गोलंदाजाच्या फेवर मध्ये डिसिजन देणार. खूप छान टाकलेला चेंडू. हा मिडल नाही झाला प्रॉपर आणि त्या बॅटच्या ब्लेडच्या लोअर भागाला तो चेंडू लागला आणि थोडासा वरती लागला असता तर कदाचित डीप मिड विकेट वरून तो गेला असता. डीप मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधून गेला असता. स्वप्नील निश्चितच आपला ताकदवाला जो एरिया आहे त्या एरियामध्ये गोलंदाजी आजच्या पूर्ण दिवसात पाहायला मिळाले आणि आताही त्याच लेवलला गोलंदाजी करतोय आणि तो कुठेतरी कठीण आणतोय या 2 खेळाडूंना. सर या 4 चेंडूंवर डिसाइड होणार आहे फायनलला कोण असेल. या 4 चेंडूवर डिसाइड होणार आहे की फायनलला कोण असेल. आता या 3 चेंडूवर डिसाइड होईल की या दोघांमध्ये फायनलला कोण जाईल. तुम्ही ज्या पद्धतीने बोलतायत, परंतु गेम प्लॅनिंग इथे निश्चितच पाहायला मिळते, कारण की लो फुलटॉस होता आणि लो फुलटॉस कारगर असतो माझ्या मते तरी. आणि सर फायनलला जाण्याचा प्रेशर पण असतो. राईट आहे. आणि प्रेशर मध्ये नैसर्गिक खेळ हा येत नाही बाहेर. प्रेशर मध्ये ना चांगल्या खेळाडूंचा खेळ सुद्धा. 13 धावा झाल्या त्या 10 चेंडूत 13 धावा सर, म्हणजे काहीच नाहीये. 9 चेंडूत 13 धावा झाल्या, म्हणजे हा सामना जवळपास क्षेत्ररक्षक करत असणाऱ्या संघाकडे आहे. ह्या 3 चेंडूवर डिपेंड आहे. 3 चेंडूत मिनिमम 2 षटकार हवेत. बघा विशाल काय करतोय. आणि हा टाकलेला चेंडू काय चौकार आहे. विशाल मागच्या सामन्यामध्ये षटकारांची आतिषबाजी करत होता आणि तोच विशाल आज कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडूचे तोलून मापून मारण्याचा प्रयत्न करतो आणि हेच आहे प्रेशर. नाही सर, प्रेशर मला असं वाटतं की एवढ्या मॅचेस खेळून तो थोडासा थकल्यासारखा जाणवतोय. त्याने जर काही खाल्लं नसेल, जर त्याच्यामध्ये ऊर्जा एनर्जी थोडंसं काही फूड घ्यायला हवं होतं त्याने मध्ये ब्रेकमध्ये. आणि बघा त्याने त्याचं खाणं षटकारच आहे मला वाटतंय. बघा त्याला मी प्रेशर शिवाय काहीच बोलू शकणार नाही, कारण की तो जर आता 6 मारू शकतो. धावा झाले ते 23. आणि हा शेवटचा चेंडू आणि हा स्वप्नीलचा शेवटचा चेंडूवर जर विशालनी षटकार मारला तर रंगतदार होईल सामना हा. आपण सर म्हणतोय, पण विशाल बॉलिंग करतोय, बॅटिंग करतोय, फिल्डिंग करतोय आणि बघा तो आता थोडासा शेवटच्या चेंडूसाठी थोडासा त्याने वेळ घेतलाय, म्हणजे तो थकलाय. त्याने षटकार इच्छाशक्तीच्या जोरावर मारलाय. फिजिकल एनर्जी जरी म्हणजे कमी असली तरी तो मानसिकरित्या कणखर आहे. आता हा शेवटचा चेंडू आणि हा सुंदर षटकार आणि हा पाहतच राहावा. 8. विशाल तुझं कौतुक आहे आणि खूप छान खेळतोयस. तुझ्यामध्ये ते धावा 29 झालेले 30 धावांचं लक्ष्य असणार आहे. 29 धावा. काहीतरी खाण्याची भूक आहे त्याला, पण त्यांनी बॉलरला खायला दिलेले 2 षटकार. विशाल आपले क्षेत्ररक्षण सजून घ्यायचा पटकन. जास्त वेळ नाही, 2 षटकांचा सामना असणार आहे. अंतिम सामना आपल्याला खेळायचा, तर जास्त वेळ घ्यायचा नाही, विलंब करायचा नाही. याकडे प्रत्येक खेळाडूने लक्ष द्यायचं आहे. ही स्पर्धा आपली आहे, त्यामुळे आपण विलंब करणार नाही. सर यातून एक शिकण्यासारखी गोष्ट आपण बघूया. जेव्हा संघाला गरज आहे,
जेव्हा संघाला गरज आहे 3 चेंडूमध्ये 2 षटकार पाहिजेत, त्यांनी 2 षटकार मारले. नाही, रन किती विशालचे आहेत. आणि एक चेंडू तर फुलटॉस होता, पण हा शेवटचा त्यांनी बनवला. 28. शेवटचा चेंडू यॉर्कर होता, तो त्यांनी बॅकफूट वरून उचलला लॉंग ऑनला. म्हणजे इथे विशाल तुमची भूक, मला माहित आहे की तुम्हाला भूक लागलेली आहे, पण तुमची जिंकण्याची भूक मोठी आहे साहेब. 30 धावांचं लक्ष्य आहे, 27 धावा विशालने मारलेल्या आहे. हा गेम प्लॅनिंग नाही तर काय असणार आहे, कारण की शेवटपर्यंत त्याला खेळायचं होतं. आपण म्हणत होतो इथे थकलोय, परंतु त्याच्या मनामध्ये चाललेलं आहे की आज माझ्या संघाला अंतिम फेरीत घेऊन जायचं आहे. अंतिम फेरीत. आणि म्हणूनच की काय तो आलेले चेंडू त्या दिशेला मारण्याचा, कुठेतरी मोठा एक्स्ट्राऑर्डिनरी फटका मारण्याचा प्रयत्न केलाच नाही. बरोबर. जे स्लॉट मध्ये आले चेंडू त्याने दिले पॉटच्या बाहेर मारून. तर हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं. आणि हाच आहे क्रिकेटचा खेळ, जो प्रत्येकाला बनवण्याचा प्रयत्न करतो, कॉन्फिडन्स देण्याचा प्रयत्न करतो. आज जरी हारलो तरी पुढचा रविवारी मी काय खेळू शकतो याकडे आपण पाहत असतो. सर, या 2 षटकातल्या 30 धावा, ह्या 30 धावा नसून ह्या मानसिकरित्या बॅट्समनला 45 धावा वाटत असाव्यात. कारण विशालची गोलंदाजी आहे, आणि जर विशालनी या षटकामध्ये 10 पेक्षा कमी धावा दिल्या आणि शेवटच्या षटकात जर त्याने 20 धावा ठेवल्या, तर समजून जायचं की ही मॅच तुळसन काढू शकते. आणि ह्या 6 चेंडूवर, ह्या विशालच्या 6 चेंडूवर सगळा खेळ आहे. सर बघा ना, त्यांनी पहिल्या मॅच पासून बॅटिंग केलेली आहे. नाही, बॅटिंग नाही केली, बॉलिंग पण केलेली आहे, आणि स्वतः एक फ्रंटला राहून एक लीडरचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडे स्ट्रेस तर आलेला आहे, परंतु सामना आपल्या संघाला जिंकून देण्याची ही पण कुवत आहे, कॅपॅसिटी आहे त्याच्याकडे. आणि म्हणूनच की काय तो प्रत्येक खेळाडूला मार्गदर्शन करतोय. कुठे ना कुठे असे खेळाडू मिळणं गरजेचं आहे, आणि ज्या पद्धतीने तो सांगतोय तेव्हा प्रत्येक खेळाडू त्याचं अनुकरण करताना दिसतोय, उत्साहाचा आहे, आणि छोटे खेळाडू घेऊन तयार करतोय. जर ग्राउंड मध्ये पाहिलं तर खूप सारे छोटे खेळाडू आहेत, आणि हे समवयीन खेळाडू येणाऱ्या भविष्यात त्याच्यासाठी निश्चितच एक ॲसेट बनणार आहे. सर, तेंडुलकर यांना एक प्रश्न विचारला होता की तुमचं जे रिटायरमेंट आहे ते थोडंसं लांबवलं जाते, तर तेव्हा एका खेळाडूने उत्तर दिलं होतं की जेव्हा तेंडुलकर स्ट्राईकला असायचे तेव्हा नॉन स्ट्राईकला जेव्हा विराट कोहली होते तेव्हा तेंडुलकर खेळत असताना ते विराट कोहली त्यांना बघून शिकायचा, आणि विराट स्ट्राईकला असताना चुका करत असताना नॉन स्ट्राईकला तेंडुलकर त्यांना जाऊन सांगायचे, आणि मग त्या दुसऱ्या पिढीला ते वारसा देऊन घेऊन गेले. तसंच कदाचित हा विशाल करत असावा. निश्चितच प्रत्येक खेळाडूला घेऊन मार्गदर्शन देऊन त्यांना बनवण्याचा प्रयत्न खटाटोप आहे त्याचा, आणि हेच आहे कराड क्रिकेट असोसिएशनची ताकद. येणाऱ्या भविष्यात हे खेळाडू कराड क्रिकेटसाठी खेळतील, आणि अव्वल दर्जाच्या टेनिस क्रिकेटमध्ये ते सहभागी होतील. हा दुसरा चेंडू, हा ना विशालची स्ट्रेंथ हा स्लोअर बॉल नाही आहे. विशाल हा बॉल स्लोअर टाकायचा प्रयत्न करतो, पण अजून त्याच्यावर ते प्रभुत्व नसावं, आणि म्हणून हा एवढा शॉट पडला. कदाचित हा चेंडू षटकार गेला असता याच्यावरती. हा दुसरा चेंडू विशालचा, आणि हा बघा, हा पुन्हा हा खूप छान तटकावलेला चेंडू, आणि हा डीप मिड विकेट षटकार. या षटकाराच्या साह्याने धावा झाल्या त्या 8. 30 धावांचं लक्ष, आता मात्र 22 धावांची गरज. उर्वरित गरज आहे 10 चेंडू मध्ये 22 धावा. जर विशाल या 4 चेंडू मध्ये कमबॅक करतोय, आणि जर या 4 चेंडूमध्ये जर तो फक्त 2-3 धावा देतोय, एखादी विकेट घेतोय, तर शेवटचं जे षटक म्हणजे दुसरं षटक टाकणारा गोलंदाज आहे त्याचा टॉप ऑफ द वर्ल्ड आपण म्हणू शकतो, त्याचा आत्मविश्वास एकदम टॉपला असेल. नाही, निश्चितच तुम्ही ज्या पद्धतीने विशालकडे खूप सारे चेंडू आहेत, कारण की एक स्किटी बॉल तो टाकतो, तो जोरात चेंडू टाकतो, आणि गती परिवर्तन मागच्या चेंडूमध्ये आपण पाहिलं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु हे सगळं करतोय आपल्या संघाला अंतिम फेरीत घेऊन जाण्यासाठी. ही जोडी महत्वाची आहे सर. स्वप्नील आणि जो आदित्य आहे ही जोडी महत्वाची आहे. हे दोघंच काहीतरी चमत्कार करू शकतील. बघा हा चेंडू, हा पुन्हा स्लोवर टाकण्याचा, पण 2 धावा होऊ शकतील. जर हे धावले तर 2 धावा होऊ शकतील, कारण हा चेंडू बाउन्स होतो. बाउन्स झाल्यानंतर जमिनीवर पडल्यानंतर हा मोठा बाउन्स होतो, आणि तो एवढ्या उंचीवर जातो 12 ते 15 फूट. तो खाली यायला जो वेळ असतो त्या वेळामध्ये ती धाव पूर्ण होते. बरोबर आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू गेला तर निश्चितच स्ट्रायकर आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतो, आणि त्याचाच प्रत्यय आपल्याला मागच्या चेंडूमध्ये मिळाला. नो मॅन्स लँड मध्ये हवेमध्ये गेलेला चेंडू झेलवरती गेला होता, मात्र धावा झाल्या त्या 10. या 2 धावेने अप्रतिम फलंदाजी करतोय. आजच्या दिवसात जर प्रभावशाली फलंदाज एक पाहायला गेला तर स्वप्नीलने खूप चांगली, खास करून कव्हर ड्राईव्ह आणि
नोमॅन्स लँडमध्ये. तो पण एक जबरदस्त खेळाडू आपल्या संघाला घेऊन जातो तो पण या, आणि हा संघाचा शिरकत आहे आणि आजच्या पहिल्याच त्यांची ही उपांत्य फेरी गाठण्याची ही वेळ असणार आहे. आणि खूप सर कौतुक करावं लागेल या मुलांचं की आज ना एवढा बलाढ्य समोर संघ असताना सुद्धा हाही फटका अप्रतिम आहे सर, पण हा थोडासा फसलाय आणि ही मला वाटतं मॅच ही फसलेली आहे. हो मॅच हा मुख्य फलंदाज बाद करून घेतलाय आणि विशालने आपल्या ज्या कामासाठी आले ते काम जवळजवळ पूर्ण केले, परंतु शेवटचा चेंडू पर्यंत आपण प्रेडिक्टेशन करू शकतो कोण जिंकेल हे आपल्याला माहित नाही. पण सर जो षटकार डीप मिड विकेटला गेला होता तो चेंडू सुद्धा असाच छातीवरती आला होता, पण तो त्यांनी ना खूप चांगल्या पद्धतीने तटकावला. पण हा त्यांनी लॉंग ऑफला मारायचा प्रयत्न केला आणि त्याला ते एलिव्हेशन टाइम नाही मिळालं आणि मात्र तो झेल गेला नाही. पण कदाचित जर पाहायला गेलं ना हा चेंडूवरती अडकवलं विशालने नीट तुम्ही जर बघाल ना, कारण की हा कव्हर्सला खूप चांगला खेळत होता आणि त्याच दृष्टिकोनातून टाकला गेलेला त्याला मारायचा होता कव्हर्सला, चेंडू जातोय तो लॉंग ऑफला आणि तिथे अडकला हा खेळाडू. खूप छान. आणि आता हा चेंडू खूप महत्वाचा आहे, हा चेंडू खूप महत्वाचा. आणि हा फलंदाज आपल्याला असं वाटतोय की हलका आहे. काय कौतुक करावं लागेल या छोट्या खेळाडूंचं. मित्रांनो वाजवा, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. खूप जबरदस्त, खूप छान. आणि हे आहे पुन्हा एकदा त्याच गोष्टीचं अनुकरण करतोय कराड क्रिकेट असोसिएशन. या सर्व खेळाडूंना येणाऱ्या भविष्यात या क्रिकेटकडे आणि या क्रिकेटच्या माध्यमातून आपली ही गावाकडची माणसं कशी जपता येईल आणि हा केलेला छोटासा प्रयत्न येणाऱ्या भविष्यात त्याची गरज लागणार आहे. हो सर, नक्की. एक एकात्मतेचं प्रतीक म्हणतो आपण या क्रिकेटकडे पाहत असतो, परंतु हे एकात्मता आणण्यासाठी पण खूप खटाटोप करावा लागतो. एवढ्या सगळ्यांना एकाच मंचाखाली आणणं खूप कठीण गोष्ट असते, हे तुम्हालाही माहिती आहे. तुम्ही ॲज अ बिझनेसमॅन आहात आणि त्यानंतर प्रत्येकाला कसं आपण आपल्या ऑफिसमध्ये किंवा आपल्या कार्यामध्ये सहभागी करू हे खूप कठीण कार्य असतं. हो, हा चेंडू चुकीचा होता आणि हा बघायचा षटकार आहे. हो, किती झाले दादा? हा चेंडू षटकार आहे. 17 धावा आणि 6 चेंडू 13 धावांची गरज आहे. हा चेंडू चुकला विशाल. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. आणि पण सर आता जर आपण बघू ना तर हा प्रज्ञेश जो गोलंदाज आहे हा खूप छान लेंथ बॉल टाकतो. जर यांनी जर लाईन व्यवस्थित ठेवली तर कदाचित 13 धावा सुद्धा तो कठीण आहे. अंपायर मॅच चालू करायची आहे आणि कोणते अतिरिक्त खेळाडू आतमध्ये येऊ देऊ नका प्लीज. 2 षटकांचा सामना आहे. नम्रतेची विनंती, सामन्याला सुरुवात करायची आहे. आणि प्रज्ञेश बद्दल सांगायचं झालं तर या सामन्यासाठी आपण खरोखर टाळ्या वाजवायला पाहिजे. 6 चेंडू 13 धावा सेमीफायनलचा सामना हा आणि खरोखर रंगतदार सामना होतोय. आणि आज एक 20 वर्षाचा तरुण यंग डायनॅमिक प्रज्ञेश सामना करेल एका अशा फलंदाजाचा जो आत्ताच त्यांनी फक्त एकच चेंडू खेळलाय आणि 6 चेंडू 13 धावा. दोन्ही नवीन संघ आहेत साहेब आणि जिंकण्याची चढाओढ आणि खेळ दाखवण्याची निश्चितच ताकद आपल्याला ते दाखवणार. हा फसलाय पेस मध्ये फसलाय. पेस प्रज्ञेशचा पेस आहे ना सर, मी त्याला खेळलोय प्रज्ञेशला घनसोलीमध्ये. तो म्हणजे खूप छान गोलंदाजी करतो. तो लेदर बॉल जसे टाकतात तसे टाकतो तो, पण रबर बॉल जर तो त्याने तसा टाकायचा प्रयत्न केला आणि जर त्याची लाईन बरोबर असेल ना तर तो मिळत नाही, एलिव्हेशनच मिळत नाही बॅट्समनला. तो एवढ्या गतीने टाकतो आणि उंची कमी असल्यामुळे तो बॉल खालून येतो, तो दिसतच नाही. म्हणजे थोडासा तो त्या चेंडूला तो वरून तो टाकतच नाहीये. बघा सर, 5 चेंडू 13 धावा, मॅच फसली. नाही, मी म्हणेल किंवा प्रज्ञेश बद्दल, प्रज्ञेश गती परिवर्तन पण चांगला चेंडू करतो आणि त्याच्याकडे असलेली जी कला आहे ती म्हणजे चेंडू वळवण्याची ताकद पण त्याच्याकडे. फ्लायटेक चेंडू टाकण्यामध्ये पण माध्यमभर आहे. नवीन फलंदाज कोण आहे? 5 चेंडू 13 धावा अनिकेत सामना करेल प्रज्ञेशचा. आणि बघा ना इथे ना प्रज्ञेशचं मानसिक कणखरता दिसेल. प्रज्ञेश सर, या संघामध्ये जर तुम्ही 3 खेळाडू बघितले तर 4 खेळाडू मला वाटतं सुंदर चेंडू अंडर 15 असतील. हा, अंडर 15 असतील आणि हा प्रज्ञेश 20 म्हणजे 5 खेळाडू अंडर 20च्या खालचे आहेत खेळाडू. बरोबर. आणि यांना घेऊन खेळतो विशाल. सर आता तुम्ही विशाल हृदय किती विशाल आहे बघा.
नाही सर, ते एक कन्सेप्ट आहे खेळामध्ये, असं म्हटलं जातं सिनियर खेळाडूला 4 चेंडू आणि 12 धावांची गरज. 4 चेंडू 12 धावा, 4 चेंडू 12 धावा. आणि हा प्रज्ञेशचा पुढील चेंडू अनिकेतसाठी खूप महत्वाचा क्रुशियल चेंडू. आणि हा डिक्लेअर झोन मध्ये 3-11. मला तरी वाटतं आदित्य स्ट्राईकला जाणार नाही, कुठेतरी सामना फसलेला आहे. आदित्य जर गेला तर या सामन्याला कुठेतरी वेगळं वळण येणार. मात्र आता प्रज्ञेश खूप चालाकी आणि टप्प्यावरती सवार गोलंदाजी करतोय. सर इथे एकच चूक होऊ शकते, जर प्रज्ञेशनी पुढे चेंडू पुढ्यात टाकला तरच, अदरवाईज 3-11 हे कॅल्क्युलेशन. मला तरी चित्र विचित्र दिसते. काय माहितीये का, फलंदाज आहे ना तो एकाच जागेवरती खेळतोय, त्या जागेवरती खेळतोय, त्याचा निश्चितच ऍडव्हान्टेज घेतोय तो प्रज्ञेश. ज्याचा उल्लेख केला त्याचा प्रमाण त्याच येतो. प्रत्येक चेंडू तो ज्या पद्धतीने टाकतो, फलंदाज खडे मारण्याचा प्रयत्न करतो, कुठेतरी नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्नच करत नाहीये. प्रज्ञेश पण किती हुशार आहे बघा, की त्यांनी ना चेंडू यॉर्कर लेंथ का ठेवला. एक तर तो बोल्ड होईल आणि दुसरा फलंदाज येईल, पण नॉन स्ट्रायकरला स्ट्राईकवर ठेवायचं पाहिजे. 2 बॉल आणि 10 धावांची गरज. 2 चेंडू आणि 10 धावा. 2 चेंडू 10 धावा, म्हणजे जरी बॅटचा स्पर्श झाला तरी तो डिक्लेअर झोन मध्ये जाईल. हे एक कॅल्क्युलेशन असतं बघा मित्रांनो. हे दोन्ही संघाकडे हा सामना आहे, कारण की दोन्ही संघ उपांत्य फेरीत पोहोचले ते पहिल्यांदा. आणि असे संघ या कराड क्रिकेटला नवनवीन खेळाडू देत आहेत. पाहूया आज हा सामना कोण जिंकेल मला माहित नाही, परंतु आजचा दिवस यांनी गाजवलेला आहे. अभिनंदन प्रज्ञेश, अभिनंदन प्रज्ञेश. अरे हा वाईट चेंडू आहे, सॉरी माफ करा. 2 चेंडू आणि 9 धावा, दोन्ही संघाकडे सामना आहे साहेब. 2 चेंडू 9 धावा. नजर हटी दुर्घटना घटी. प्रज्ञेश खरंच कौतुक करावं लागेल, परंतु नवीन खेळाडू आलाय, त्याच्याकडे पण ताकद असणार आहे मारण्याची. आता त्याची कला आपल्याला बघायची, त्याच्याकडे असलेले शॉट सिलेक्शन पाहण्यासारखे असतील का. फलंदाजाचं नाव काय म्हणाला? अनिकेत. बॅकफुटवर खेळून अरे, आणि मोठा घात झालेला आहे. आदित्य ज्याच्यावरती उमेद होती, आशा होती, आणि स्ट्राईकच्या नादात धावचीत झालेला आहे, आणि कुठे चूक नव्हती त्याची. बरोबर आहे. 2 चेंडू 8 धावा. सर हे कॅल्क्युलेशन जुळू शकतं. वाईट चेंडू आहे हा, आणि 2 चेंडू 8 धावा, म्हणजे येणारा फलंदाज हा खेळायचे आहेत चेंडू म्हणून नाही, तर करायचे आहेत धावा 8 म्हणून आला पाहिजे. आणि सर सांगायचं झालं तर 2 चेंडू 8 धावा कराड क्रिकेट असोसिएशनचं एक ब्रह्मास्त्र आहे. ते मी खूप साऱ्या गोष्टी पाहत असतो, आणि ते ब्रह्मास्त्र म्हणजे अटी आणि नियम याचं पालन करणं म्हणजे कराड क्रिकेट असोसिएशन. प्रत्येक संघ वेळेवरती येतो, प्रत्येक संघ आपला टायमिंगवरती खेळतो, आणि त्यामुळेच आज 20 संघ एका दिवसात खेळणं शक्यवाली बाब नाही आहे, परंतु इथे शक्य होते. सर बरोबर, शिस्त ही असायलाच हवी. शिस्त असेल तरच. सामना 1 चेंडू 7 धावा. अजून एक चेंडू शिल्लक आहे. 1 चेंडूवरती काही होऊ शकतं. पाहूया, एकीकडे फलंदाजी करणारा संघ, दुसरीकडे गोलंदाजी असावा. हा जर एक्स्ट्रा दिला चेंडू तर काही होऊ शकतं. म्हणजे हा तू यॉर्कर करू शकतोस, थोडासा पुढे टाकू शकतोस, पण हा एक्स्ट्रा नको. 1 चेंडू 7 धावांची गरज. आणि हा प्रज्ञेशचा गुड बॉल, थोडासा फसवलाय, गती परिवर्तन. माझंही थोडस मन असं सांगत होतं की विशाल आणि सुजित सामना जबरदस्त होईल, आणि माझं अंतर्मन आतून आवाज देतच होतं की जरा ही फायनल मला बघायचे, फायनल ही मला बघायचे. चला, पुरस्कार असणार आहे तो म्हणजे प्रज्ञेश यायचा. मान ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी प्रज्ञेश खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे, आणि